मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस. सरकारचं शिष्टमंडळ भेट घेणार का याकडे लक्ष. पावसात मराठा आंदोलक आझाद मैदानात ठाण मांडून. तुरुंगात टाका नाहीतर गोळ्या घाला, आरक्षण घेऊनच जाणार. तुम्ही जेवढा उशीर कराल तेवढी आंदोलकांची संख्या वाढेल. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रशासन कार्य करणार. जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. जरांगेंकडून हायकोर्ट आणि जरांगेंच्या अटीचं उल्लंघन. अघटित घटना घडून काहीतरी विपरीत करण्याचा डाव. गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर गंभीर आरोप. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. लालबागच्या राजाचं घेणार दर्शन. मुख्यमंत्री आणि शेलारांच्या घरीही जाणार. टॅरिफ वॉर सुरू असतानाही राज्यात मोठी गुंतवणूक. 17 करारांच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. अपुऱ्या मनुष्यबळामुळे मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द. सुट्टीवर असलेल्या पोलिसांना कर्तव्यावर हजर राहण्याच्या सूचना. गणेशोत्सव आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्या रद्द. धारदार शस्त्रानं वार करून 10वीच्या विद्यार्थिनीची हत्या. नागपूरच्या रेल्वे कॉलनी परिसरातील घटना. आरोपी 17 वर्ष अल्पवयीन असल्याची माहिती. नांदेडमधील भीषण पूरस्थितीवर सरकारचं लक्ष ठेवून वेळ पडल्यास लष्कराला पाचारण करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नांदेडमधील पूरस्थितीची हेमंत पाटलांकडून पाहणी तर सावेंनी घेतला आढावा. पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याचं आश्वासन. तर बुलढाण्याच्या खामगावातही मुसळधार. उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये ढगफुटी. चेनागड आणि चामोली गाव गेलं वाहून. अनेक कुटुंब ढिगाराखाली अडकल्याची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौऱ्यावर. जपानी उद्योगांना मेक इन इंडियाचं आवाहन. गोकुळकडून गणेशोत्सवात दूध उत्पादकांना गिफ्ट. म्हैस आणि गाईच्या दूध दरात खरेदी दरात 1 रुपयानं वाढ. शेतकऱ्यांना मोठा दिलासा.